राज्यात सध्या 31 चाही जल्लोष सुरू आहे। अवघ्या तासाभरात 2024 सालचं आगमन होत आहे। नववर्ष स्वागताचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। समुद्रकिनारी, हॉटेल्स, पब मध्ये तर तोबा गर्दी आहे। मुंबईसह राज्यभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। अवघ्या एका तासात 2023 ला निरोप देण्यासाठी म्हणून अनेक लोक पब्स, हॉटेल, समुद्रकिनारी आणि सार्वजनिक स्थळांवर एकत्र आलेले आहेत। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी म्हणून प्रत्येक नागरिकाचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। तर यावेळेस मुंबईची खऱ्या अर्थानं ओळख असणाऱ्या वॉटर किंगडम इथून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रथमेश तावडे, आमचे प्रतिनिधी। प्रथमेश, वॉटर किंगडमला धम्माल मस्ती मनोरंजन होत असतं, काय सध्याचं वातावरण आहे? कारण एका तासात नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत आणि इथं देखील धमाल सुरू असल्याचं तुमच्या मागून दिसतंय। नक्कीच अवघ्या एका तासामध्ये सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि त्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी इथे वॉटर किंगडममध्ये आपण हजारो पर्यटक जे आहेत ते आनंद घेताना पाहायला मिळत आहेत। अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंतचे हे या संपूर्ण याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खरं तर पाण्यातील खेळ असतील किंवा त्यामुळे एक वेगळा आनंद या संपूर्ण वॉटर किंगडम किंवा या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। संपूर्ण हा परिसर 30 एकर परिसरामध्ये आहे आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं वॉटर किंगडम हे मानलं जातं आणि इथे सध्या ही धमाल असलेली पाहायला मिळते। अवघ्या काही तासातच एका तासामध्ये नवीन वर्ष हे आपल्याला पाहायला मिळणार आणि इथल्या संपूर्ण परिस्थिती कशी आहे किंवा इथलं मॅनेजमेंट कसं आहे याच्यासाठी आपण इथल्या जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। सर, क्या बताएंगे कैसा पूरा ये माहौल है? माहौल बहुत एक्साइटिंग है और सुबह में लोग एंजॉय कर रहे हैं। 5000 के ऊपर लोग हैं यहाँ पर और सब लोग एंजॉय कर रहे हैं, मज़ा कर रहे हैं और लास्ट 2 घंटे से लोग जो है डांस कर रहे हैं और किसी चीज़ का केयर नहीं कर रहे हैं। यहाँ पे सिक्योरिटी का एक्स्ट्रा अरेंजमेंट किया गया है और जो जिसके पास जिसने थोड़ा सा भी निकल लिया है उसके लिए हमने एक्स्ट्रा ड्राइवर भी प्रोवाइड किए। तो लोग बहुत एंजॉय कर रहे हैं और आप अभी देखेंगे 12 बजे के बाद में जो फायरवर्क्स होगा उसके बाद और सुपर एक्साइटमेंट हो जाएगा लोगों का। लोग बहुत एंजॉय कर रहे हैं। नक्कीच बघितलं तर मुंबईतील प्रसिद्ध जो डीजे हिरेन आहेत ते इथे संबोधित करतात। काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम, काय सांगाल, कसा उत्साह सेलिब्रेट करतात न्यू इयरचा? खूप मस्त, एकदम धमाल, मस्त। कुठून आलात तुम्ही? मी दादर पोलीस लाईन मधून आले। पहिल्यांदा आलात का? पहिल्यांदाच आले। माहोल आहे इथला एकदम मस्त, फॅन्टॅस्टिक। काय पूर्ण नियोजन केलं असेल? कारण की घरातून निघाल्यानंतर एक ठरवलं असेल की काय करायचं आपल्याला आणि काय ऍक्च्युली काय ठरवलं नव्हतं, मुलांना खूप एन्जॉय करायचं होता। पोलीसवाले असल्यामुळे मिस्टरांना वेळ नसतो म्हणून आम्हालाच एन्जॉय करून त्यांना घेऊन यायचं म्हणून आम्ही ठरवलेलं की इथे आलं की आपण फुल मस्ती धमाल करायचीच आहे। इथे तू कसं एन्जॉय करतेस, काय सांगशील? खूप मजा येते, मला एवढी मजा येते की आता पहिल्यांदा असं आले 31 ला वगैरे बाहेर म्हणून खूप मजा येते। काय सांगशील? खूप मजा येते, इथे नाचायला पण भेटते वगैरे, मस्त वाटते। काय काय फॅसिलिटीज आहेत किंवा काय वेगळं काही चित्र पाहायला मिळतंय का? वेगळं म्हणजे इथे स्विमिंग पूल आहे, डान्स करू शकतो, खाऊ शकतो। नक्कीच इथे स्विमिंगसह डान्सची मजा घेता येत असल्याने इथले जे पर्यटक आहेत ते मोठ्या आनंदात पाहायला मिळत आहेत। खरं तर अगदी प्रथमेश, तिथला जल्लोष नेमका कसा सुरू आहे? पर्यटक हे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। अगदी प्रथमेश, तिथं जल्लोष नेमका कसा सुरू आहे तो देखील आपल्याला पाहायचा आहे। पूर्ण जल्लोष कसा आहे तो आपण बघू शकतो। आपण बघू शकतोय जो डीजे हिरेनकर त्याचा हा संपूर्ण डीजे आहे आणि संपूर्ण मोठ्या संख्येने इथं नागरिक आहेत की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेले आहेत। नाचताना नव्या वर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत। 1 तास उठलेला आहे आणि याचं सेलिब्रेशन या तासभरामध्ये हे संपूर्ण मोठ्या उत्साहात, हा जो उत्साह आहे याच्यापेक्षा अगदी मोठ्या उत्साहामध्ये इथं सेलिब्रेशन सुरू असणार आहे। खरं तर जे इथले नागरिक आहेत किंवा पर्यटक आहेत ते अगदी आनंदात दिसत आहेत। मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरातून इथं मोठ्या संख्येनं हे जे पर्यटक आपण पाहतोय की समोर LCD स्क्रीन लावलेला आहे आणि या LCD स्क्रीनवरती जे बॉलिवूड किंवा हॉलिवूडची जे गाणी आहेत ती वाजवली जात आहेत आणि त्यांना पाहून इथले हे पर्यटक हे मोठ्या संख्येनं तिथे एन्जॉय करताना आपल्याला दिसून येत आहेत।
लोक नागरिक आहेत त्यांच्याशी बोलूया. आपण इथे बघतोय. मैडम क्या बताएंगे, कहाँ से आए हो आप, कैसा एंजॉय कर रहे हो? Malad. And yes, I'm enjoying a lot. कहाँ से आए हो? Malad. क्या बताएंगे कैसे एंजॉय कर रहे हो? बहुत एंजॉय कर रहे हैं, बहुत मस्त है. आवाज येत नसल्यामुळे तिथं करू शकत नाहीये नेमकं काय होतंय. तर प्रथमेश, आपण बघतोय की उत्साह दिसतोय, शिगेला पोहोचलाय उत्साह या सगळ्या नागरिकांचा आणि जल्लोष सुरू आहे. नेमकं 12 वाजेनंतर कशा पद्धतीचं सेलिब्रेशन असेल त्या संदर्भात काही सांगितलेलं आहे का व्यवस्थापनानं? कशा पद्धतीनं सेलिब्रेशन तिथं होणार आहे 12 वाजेच्या नंतर या संदर्भात काही माहिती? हा संपूर्ण माझ्या मागे जो एरिया पाहतायत याला संपूर्ण लाइटिंग लावलेले आहेत आणि फटाके आतिषबाजीनं इथं नववर्षाचं स्वागत करण्यात येणार आहे. संपूर्ण या 30 एकर परिसरामध्ये असे फटाके आहेत ते मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होईल आणि अशा पद्धतीनं सेलिब्रेशन हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं काही कायदा किंवा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नको होऊ नको म्हणून इथल्या मॅनेजमेंटने एक विशेष सोयी केलेली आहे.